माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. हो माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. ही छक्कड समाज परिवर्तनाचा बुलंद आवाज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली. हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? नमस्कार, मी तन्मय आणि आपण पाहत आहात कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com. पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही तर कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरली आहे. हा क्रांतिकारी विचार मांडणारे थोर साहित्यिक म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. ते एक कवी, लेखक, लोकनाट्यकार आणि चळवळीचे सेनापती होते. समाजाच्या सर्वात खालच्या थरातून येऊन त्यांनी आपल्या प्रतिभेच्या बळावर साहित्य, लोककला आणि समाजकारण अशा तिन्ही क्षेत्रात अढळ स्थान मिळवले. दलित, श्रमिक आणि शोषितांसाठी ते आशेचा किरण ठरले. अण्णाभाऊ साठेंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव मध्ये झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. अण्णाभाऊ साठेंनी स्वतः सांगितले होते की ते फक्त 1.5 दिवसच शाळेत गेले. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी कलाकार YouTube चॅनलला नक्की भेट द्या.